नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आशा जी आहे ती आता जालिंदरची कशा पद्धतीने वाट लावत आहे. जालिंदरची विकेट तिनं काढलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर तेजूच्या चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे, त्यामध्येही खूपच जबरदस्त असा खुलासा होणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता सूर्याने सर्वांना फोन केलेला असतो. तेजू इकडे म्हणत असते की नाही आत्या, आपण सगळ्यांनी जायचं आहे आणि दादाने सगळ्यांनाच फोन करून बोलवलेलं आहे. शालन म्हणत असते की अगं त्याची काही गरज नाही आहे, तू आणि शत्रू दोघं जाऊन या बरं, काय गरज आहे सगळ्यांनी जायची. तेव्हा डॅडी तिथे येतात आणि म्हणू लागतात की सुनबाईंचं म्हणणं आहे ना सर्वांनी जायचं, तर जाऊया आपण सगळेजण. कारण सूर्याचा मला फोन आलेला होता आणि सूर्याने खूप आग्रह करून मला सांगितलेलं आहे की यावंच लागेल म्हणून. त्यामुळं आता मला असं वाटत आहे की आपण सर्वांनी गेलं पाहिजे, असं आता डॅडींचं म्हणणं असतं आणि डॅडींनी ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं. डॅडी म्हणत असतात की काहीच हरकत नाही आहे, आपण सगळे गेलो तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मग काय प्रॉब्लेम आहे, आपण सर्वांनी जायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं चालू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे डॅडींनी आता हट्ट केलेला असतो की जावंच लागणार आहे आणि डॅडी म्हणत असतात की जायचं आहे. तोपर्यंत इकडे धनूला कॉल आलेला असतो आणि धनू म्हणत असते की मला अरे सूर्यादादा खरंच आम्ही सगळ्यांनी यायचं आहे, असं धनू ओरडून बोलत असते, धनू सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे नाना म्हणत असतात की मला नाही जमणार, तुम्ही जा सगळेजण, असं नानांनी सांगितलेलं असतं. आता तेव्हा मात्र नानांनी जेव्हा हे सांगितलेलं आहे तेव्हा धनू म्हणते ठीक आहे. धनू एवढा विचार करत नाही, कारण नानीला घेऊन नानांना हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, मग दत्तूला घेऊन जा हे सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तेजू सगळेजण आलेले असतात आणि सूर्याने अक्षरशः इतक्या आंब्याच्या पेट्या आणलेल्या असतात ना, आपण पाहतच राहतो, विचारच करायची गरज नसते. तेव्हा तेजू मात्र आणि त्याचबरोबर तुळजा म्हणत असते की अरे सूर्या, माहिती आहे मला, मान्य आहे आपण वर्षभर आंबे खाल्लेले नाही, पण हे सगळं करावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं, तू इतके आंबे घेऊन येशील, असं तुळजा म्हणत असते. सूर्या म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण हे सगळं मी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे आणि आज आमरस पार्टी आहे ना, आपण सगळ्यांनी एकत्र कामं करायची आहेत, असं सूर्याचं चाललेलं असतं. परंतु तुळजा म्हणत असते की नाही. पण तेजू म्हणते चला मग मी काय करते, मसाला भात करून घेऊ का जिरा राईस करू आणि तळणीचं सगळं करायला घेते, आणि असं सगळं तेजूचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना सूर्या सांगतो की फक्त तात्या आणि त्याचबरोबर डॅडी आणि तेजू अक्का एवढी कामं करणार नाहीत, बाकीची जी कामं आहेत ती आपण सर्वांनी एकत्र करायची आहेत, असं सूर्याने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण म्हणतात की ठीक आहे, सूर्याने आता तसं फरमानच काढलेलं आहे, तर सगळी जेंट्स मंडळी आंब्याचा रस करण्यासाठी, परत पुऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं, ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि सगळेजण मनापासून तयारी करत असतात आणि जेवण तयार होतं. आणि सूर्याने आज वेगळीच गोष्ट केलेली असते, ती म्हणजे पहिल्यांदा महिला मंडळ जे आहे त्या सगळ्या महिला मंडळाला जेवायला बसवलेलं असतं आणि सगळ्यांना जेवायला वाढलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तुळजा उठते आणि पहिलं ताट बनवते आणि ते जे ताट आहे ते घेऊन ती आशाकडे जाते. तुळजाच्या पाठोपाठ तिथं शालन आलेले असते. शालन वाट बघत असते, कारण शालनला आशाशी बोलायचं असतं. शालन मग आशाकडे येते आणि म्हणते वहिनी कशी आहेस तू. तेव्हा आशाला खूप बरं वाटतं, कारण तुळजानंतर आता एक असते ती म्हणजे शालन. शालनने आशाला एवढं छान पद्धतीनं बोललेली असते, एवढं छान पद्धतीनं विचारलेलं असतं आणि तिला मात्र खूप बरं वाटतं. तेव्हा इकडे आशा म्हणत असते कशी असणार आहे, माझे भोग आहे ते भोगत आहे, अजून किती दिवस ते भोग भोगायला लागणार आहेत ते मात्र माहीत नाही, हे सगळं ती सांगत असते. तेव्हा ती सांगते की माझी लेकरं माझ्या डोळ्यासमोर आहेत आणि ती मला अजून स्वीकारत नाही, ह्या गोष्टीचंच वाईट वाटत आहे. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आशा तिथून निघून जाते आणि मग ती एवढंही म्हणते की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं झालेलं आहे
आता सगळ्या ज्या बायका असतात त्या जेवायला बसलेल्या असतात, सगळेजण तिथे जेवायला बसत असतात आणि त्याचबरोबर इकडे आता जेंट्स मंडळी जेवायला बसतात. मग वहिनी आता घास दादाला भरवायचा आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि तेजूला सांगितलं जातं की तेजू आता सूर्याला घास भरवायचा असतो तो तुळजाने घास भरून घेतलेला असतो, उखाणा घेतलेला असतो, कारण तिचा नवरा हा फळांचा राजा आंबा जसा आहे तसाच आहे असं ती बोललेली असते. तेजूही छान उखाणा घेते आणि इकडे शत्रूला घास भरवते. आता धनुचा नंबर असतो. धनु म्हणते मला काही जमणार नाही. सगळे म्हणतात की ठीक आहे, उठ तू आणि दाजींना घास भरव. आता ही जी तेजू आहे ती उठते आणि सरळ जाते आणि तिथं त्या दत्तूसाठी ठेवलेली रसाची वाटी उचलते आणि आमरस पिऊन टाकते. सगळेजण हसू लागतात. सगळ्यांची जेवणं होतात आणि त्यानंतर आता सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र डॅडी म्हणतात की आता मला 2 तास कोणी उठवायचं नाही. एवढं छान माझं जेवण झालेलं आहे ना, मला कोणीही 2 तास अजिबात उठवायचं नाही असं डॅडींचं म्हणणं असतं. सूर्या म्हणत असतो नाही अजिबात नाही डॅडी, अजिबात नाही. कसं आहे माहिती आहे का, आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. इतक्या दिवसानंतर हा सगळा योग जुळून आलेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही अजिबात ऐकणार नाही आणि तुम्हाला हे सगळं ऐकावंच लागणार आहे असं डॅडींना सूर्या सांगत असतो. सूर्याचं म्हणणं असतं की आता आपल्याला क्रिकेटची मॅच खेळायची आहे, हे सगळं सूर्याचं म्हणणं असतं आणि सूर्या हे सगळं डॅडींना सांगत असतो. आता 2 टीम पडणार असतात, निंबाळकर वर्सेस इकडे जगताप. तर निंबाळकर टीममध्ये आता डॅडी, शत्रू, त्याचबरोबर शालन, त्याचबरोबर छत्री काका हे सगळेजण जमा झालेले असतात. तर आता एक मेंबर कमी असतो. आता काय करायचं, हा मेंबर कोणता कमी आहे? मग त्यावेळेस लगेच शत्रू म्हणतो सोप्पा आहे. कसं आहे माहिती आहे का, तुळजा आधी निंबाळकरच होती, त्यामुळं तुळजा या टीममध्ये असणार आहे असं तो सांगतो आणि सगळेजण म्हणू लागतात की चालेल. मग सूर्या म्हणतो की जा तुळजा. त्यावेळेस ती म्हणते लगेचच बरी बहिणाबाई आठवते, इतर वेळी नाही आठवत तुला, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता क्रिकेटची मॅच सुरू होते. पहिल्यांदा आता क्रिकेटच्या मॅचमध्ये दत्तू असतो, तो बॅटिंग करतो. त्यांनी जिंकलेली असते आणि दत्तू जो असतो तो बॅटिंग करण्यासाठी तिथे सज्ज झालेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता छत्री काका आहे तो असतो, मामा जो असतो तो फिल्डिंग करत असतो. छान अशी क्रिकेटची मॅच रंगात आलेली असते आणि मग दत्तू आऊट होतो. धनु त्याला आऊट करते, म्हणजे विशेष म्हणजे धनुने आऊट केलेलं असतं. आता धनु पुन्हा बॉलिंग करत असते आणि मग धनुची ओव्हर संपते. आता मग इकडे सूर्या बॉलिंग करायला घेतो. सूर्याला इकडे तुळजा ओरडून सांगत असते, अरे सूर्या कळतंय का तुला, फुलटॉस काय टाकतोयस रे, त्याला पायात टाकलेला बॉल मारता येत नाही, तो फुलटॉस दिला तर तो 6 वर 6 मारणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता तुळजाला सगळे म्हणू लागतात की अगं तुळजा हे काय बोलतेस तू. तुळजाचं असं म्हणणं असतं की हे सगळं कशाला करतोयस तू, असं का करतोयस, असं तुळजाचं म्हणणं असतं आणि म्हणूनच तुळजा हे सगळं बोलत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की तुळजाला मात्र इकडे भारी वाटत असतं. जरी तुळजा त्या टीममध्ये असली तरीही ती निंबाळकर नाहीये तर ती आता जगताप आहे, म्हणूनच ती जगतापांच्या बाजूने बोलत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की आता इकडे आता बॉलिंग करायला आलेला असतो तो म्हणजे काजू जे बॉलिंग करत असतो ती इतकी जबरदस्त असते की इकडे आपल्या शत्रूला कळतच नाहीये की बॉल कुठे मारायचा आणि काय करायचं. शत्रू मात्र म्हणू लागतो की काय आहे हे, आणि तेजू तिथं सांगते की आऊट झालात तुम्ही. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो बायको हे सगळं काय चाललंय तुझं, तू असं काय केलंस ग, असं ती बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते नाही मी तर अंपायर आहे, आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता डॅडी आलेले असतात आणि आता डॅडी खेळणार असतात. डॅडींची बॅटिंग सुरू असते. पहिल्याच डावाला डॅडींनी आता 6 मारलेला असतो. सगळे खुश झालेले असतात. इतक्या वर्षानंतर डॅडी खेळत असतात आणि तेही खूपच जबरदस्त असं खेळत असतात. त्यानंतर आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता डॅडींनी बॉल मारलेला असतो आणि समोरून आशा येते आणि आशा म्हणते की फायनली आशाने डॅडींची विकेट घेतलेली असते आणि डॅडींना तोंडावरती पाडलेलं असतं. डॅडींची विकेट आशाने घेतलेली आहे आणि डॅडी पाहतच राहतात, कारण त्यांना कळायचं बंद होतं, कारण आशाने त्यांची विकेट घेतलेली आहे आणि त्यांना आऊट केलेलं आहे. त्याचबरोबर पाहायला मिळतं की आता इकडे शालन म्हणत असते की आता तेजूची आपल्याला चोरोटी भरायची आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत असतं आणि ही सगळी जबाबदारी आपण कोणावर द्यायची आहे, तर ही सगळी जबाबदारी आशावर द्यायची आहे असं ठरलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.